नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हे मी बनवलेली आहे आज गव्हाची मस्त अशी लापसी. खूप टेस्टी आणि बनवायला पण खूप इझी. तर तुम्हाला आज मी याची रेसिपी सांगणार आहे. बघा किती छान दिसत आहे, मोकळी मोकळी. मला तर खूप आवडते अशीच मोकळी आणि थोडीशी ओलसर. तर चला याची रेसिपी बघूया. मी गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि आता तो गरम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी हा गव्हाचा भरडा भाजून घेणार आहे मस्त लालसर. हा रेडीमेड आहे. आता हे तेल टाकून याला भाजून घेणार आहे. तेलाच्या ऐवजी तूप पण टाकू शकतो. हा कमी ज्योतवरच भाजायचा आहे, म्हणजे व्यवस्थित भाजतो तो. हे बघा आता हे भाजत आलेलं आहे. थोडंसं तुम्हाला कलर दिसतच आहे चेंज झालेला. थोडा अजून बाकी आहे. मी थोडा अजून त्याला भाजून घेते. हे बघा आता मस्त भाजलेला आहे. कलर पण मस्त चेंज झालेला आहे, छान दिसत आहे. तर आता हे मी बाजूला ठेवते. आता मी गूळ घेतलेला आहे थोडा कट करून, आणि जसं आपल्याला आवडतं तसं त्याप्रमाणे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तो गूळ त्या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे. कारण की गुळामध्ये मला थोडेसे खडे आणि काड्या वगैरे दिसत आहेत, म्हणून मी ते असं करणार आहे. आता हे पाणी पूर्ण विरघळलेलं गूळ ते बाजूला ठेवते. तोपर्यंत कढईमध्ये आता हे बनवायचं आहे शिरा लापसी. कढईमध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याच्या काही चकत्या केलेल्या आहेत, त्या चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा ते लालसर भाजून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बडीशोप, ही विलायची पावडर, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये पाणी, ते गुळाचं जे पाणी आहे ते टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते मी कसा कचरा निघालेला आहे त्याच्यात. हे बघा कसा कचरा निघालेला आहे. तर या पद्धतीनेच गूळ टाकून घ्यायचा. जर स्वच्छ असेल तर असं पाणी टाकून त्याच्यामध्ये गूळ आपण नंतर टाकू शकतो. आता याला हे गव्हाचा भरडा शिजण्यासाठी खूप पाणी लागतं आणि किंचित असं मीठ, त्याच्यामुळे मी पाणी जास्त टाकलेलं आहे. ते सगळं पूर्ण ते शिजण्यासाठी पाणी संपणार आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. आता याच्यामध्ये ते भाजलेले पाणी उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये भाजलेला गव्हाचा भरडा. आता याला शिजायला पण वेळ लागणार आहे, जवळपास 20 ते 30 मिनटं लागणार आहे. हे दिसत आहे सध्या पातळ, पण बघा तुम्ही नंतर कसं होतं ते. आता याला झाकून ठेवते. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा हे मस्त उकळलेलं आहे. पाणी बघा किती भरपूर दिसत आहे, पण ते शिजण्यासाठी पूर्ण पाणी लागणार आहे. 15 मिनटानंतर हे बघा असं झालेलं आहे. हे पूर्ण पाणी संपलेलं आहे, पण ते थोडंसं कच्चं वाटत आहे, म्हणून आता मला याच्यामध्ये गरम पाणी करून टाकावं लागणार आहे. थोडंसं कच्चं वाटत आहे. तर आता हे पाणी मी बाजूला ठेवलेलं आहे गॅसवरती गरम व्हायला. हे बघा हे थोडंसं पाणी मी याच्यात टाकणार आहे. अजून 10 मिनटं तरी ठेवावं लागणार आहे ते शिजण्यासाठी. हे पाणी टाकलं. आता मी परत याला झाकून ठेवते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते, खूप टेस्टी लागते ही गव्हाची लापसी. मला खूप आवडते. आता याला परत झाकून ठेवते 10 मिनटानंतर. मस्त झालेली आहे पूर्णपणे. आता व्यवस्थित शिजलेली पण आहे ती बघा.